यानंतर वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं महाराष्ट्र धगधगतोय। याची सर्वात मोठी धग कुठे आहे? मराठवाड्यात। मुंबईत आलेल्या आंदोलकांमध्ये तुम्ही जर त्यांच्या गाड्या पाहिल्या तरी तुमच्या लक्षात येईल, आंदोलक मोठ्या संख्येनं जालना, संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिवमधून जास्त आले। त्याचं कारण काय माहिती आहे? मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आजवर आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये। त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून राज्यात उफाळलेल्या मराठा आंदोलनाचं प्रमुख केंद्र हे मराठवाडा राहिले। त्याची धग सर्वाधिक आपल्याला मराठवाड्यात जाणवली। त्याचं कारण आहे मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीत। मराठवाड्यातल्या एकूणच शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे। मराठा समाजाकडे मराठवाड्यातील सर्वात जास्त शेती आहे। तिथला मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे। इथली शेती सातत्यानं तोट्यात जाते। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुद्धा होत आहे। त्यांना गावात नोकरी कामधंदा नाही, अशा मुलांची लग्न होत नाहीत। बिन लग्नाच्या बेरोजगार पोरांचे तांडेची तांडे तुम्हाला गावोगावच्या वेशीवर, ओट्यांवर आणि पारांवर दिसतील। शेती जगू शकत नाही, परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, अशा दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा तरुण आज अस्वस्थ आहे। त्या अस्वस्थतेवर त्याला आरक्षण हा एकमेव उपाय वाटतोय। त्या आशेनं गावागावातून तरुण मुंबईत धडकले। जो आक्रोश मराठवाड्यात आहे तसा आक्रोश तुम्हाला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, उत्तर महाराष्ट्रात दिसत नाही। कारण या प्रदेशात लाखो कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। त्यांना काहीतरी आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे आणि ते आरक्षणाची लाभार्थी ठरले। त्याबरोबर तिथली सधनता ही मराठवाड्याच्या तुलनेत जास्त आहे। पण मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम ज्या शिंदे समितीनं केलं त्यात त्यांना फारसं यश आलं नाही। फारशा नोंदी सापडलेल्या नाहीत। त्यामुळे सापडलेल्या नोंदींच्या आधारे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या ही नवी मागणी मनोज जरांगे पाटलांनी आता केली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली। राज्याचे मंत्री नितेश राणेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना मराठवाड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं। त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांच्या मनातल्या अस्वस्थतेवर हैदराबाद गॅझेट लागू करणं, त्याची अंमलबजावणी करणं हा उपाय असेल का? मराठवाड्यातला मराठा समाज सरसकट कुणबी करता येऊ शकेल का? त्यातल्या कायदेशीर अडचणी नेमक्या काय आहेत? आजवर ते का होऊ शकत नाहीये? मराठवाड्यातला सामाजिक प्रश्न यामुळे सुटेल की जटिल बनेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या बडे मुद्द्यातून आपल्याला शोधायची आहेत। त्याची चर्चा आपण करूया। पण बघूया काही मूलभूत सवाल जे यातून निर्माण झालेले आहेत। मराठवाड्यासाठी वेगळा निर्णय घेणं हे शक्य आहे का, याबद्दलची चर्चा आज आपल्याला करायची आहे। मुद्दा हा सुद्धा आहे, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा पर्याय त्यात असू शकतो का? आणि जर हे गॅझेट लागू झालं तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल का? पण त्याच्यातून काही नवे पेच निर्माण होतील का? मराठवाड्यातील सगळे मराठा या गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी होऊ शकतील का? कारण नोंदी ज्या सापडल्यात त्या नोंदींच्या आधारे असं करता येऊ शकेल का? सरकारला नवी जात देता येते का? सरकार जातीला आरक्षण देऊ शकतं, पण सरकार कुणाला जात देऊ शकतं का? नवी जात देऊ शकतं का? तो सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। राजकीय आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाचा हा सगळा संघर्ष सुरू आहे का? आज चंद्रकांत पाटील जे म्हणाले त्यात तथ्य आहे का? चला या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया। आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंडरे जोडले गेलेले आहेत। कोंडरे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपल्या सोबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक प्राध्यापक रवींद्र बनसोड हे सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत थोड्याच वेळात। आणि ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो। पण या चर्चेची सुरुवात मला राजेंद्र कोंडरे यांच्यापासून करायची आहे। कोंडरे सर, जी माहिती मिळते, ज्या बैठकांचं सत्र सुरू आहे, उपसमितीची बैठक झाली, त्यातला कळीचा एक मुद्दा, एक निर्णय जो आहे तो कदाचित होऊ शकतो असं कळतंय। आणि तो निर्णय आहे मराठवाड्यासाठी एक वेगळा निर्णय घ्यायचा। मराठवाड्यातल्या नोंदींच्या आधारे तिथं सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला तो निर्णय असू शकतो। हैदराबाद गॅझेटच्या बद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो असं कळतंय।
कायदेशीर दृष्ट्या मराठवाड्यासाठी असा वेगळा निर्णय घेता येऊ शकेल का? आणि तो निर्णय घेतला तर आता हा जो आक्रोश, असंतोष दिसतोय त्याच्यावरचं ते उत्तर असू शकेल का? नाही, मूळ प्रश्न आता आपल्या मराठवाड्याचाच आहे. हा आणि नेमकी अडचण महाराष्ट्रातल्या लोकांनी ही समजून घेतली पाहिजे की जशी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश रेकॉर्डमध्ये प्रत्येक माणसाचं जुनं आडनाव लिहिलं जात होतं, हा तशी पद्धत काही मराठवाड्यामध्ये नाहीये. हम्म तिथे फक्त गेनू तुका वगैरे अशी नावं हा आणि त्याचं आडनाव त्याच्यामध्ये तिथं लिहिलं जात नव्हतं. हम्म परंतु जातीच्या नोंदी तिथं त्या काळच्या रेकॉर्डमध्ये 1894 मी आता परभणीचं गॅजेट पण पाहिलं, त्याच्यात त्या नोंदी आहेत कुणबीच्या. बर नंतरच्या काळामध्ये काहींच्या नोंदी मराठा झाल्या, परत काहींच्या कुणबी, त्या अजूनही तशा कॅरी फॉरवर्ड होत होत तिथं आलेल्या आहेत. हा मूळ प्रश्न कसा आहे की मधल्या काळामध्ये जे काही निजामाचं रेकॉर्ड होतं ते आता जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं ते बऱ्यापैकी त्या नोंदी आता रेकॉर्डवर आल्यात. बर पण मराठवाड्याच्या पुरता जर हा निर्णय घ्यायचा असेल तर जसं काही ठिकाणी रेकॉर्ड झाल्यानंतर शासन एक विशिष्ट, काय त्याला म्हणतो आपण, धोरण ठरवून काहीतरी एक भूमिका करतं. हा त्यावेळेस एक निकाल करून काहीतरी एक मार्ग काढावा लागतो. आता मूळ प्रश्न कसा आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नोंदी जुन्या कुणबी आहेत, म्हणजे मराठा कुणबीच नव्हे, जवळपास 47-48 काहीतरी कुणब्यांचे प्रकार आहेत, हा नागपूर पासून ते पार इकडे चंद्रपूर पर्यंत. बर तर ह्या सगळ्यांना प्रमाणपत्र मिळतं, फक्त उर्वरित कोकण भाग सोडून. पण मराठवाड्यामध्ये जे अल्प प्रमाण होतं ते अल्प प्रमाण त्यांनी त्या रेकॉर्डमध्ये जर शोधलं असेल तर त्या रेकॉर्डवरनं आजच्या माणसाची कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी बर जी वंशावळ नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी वंशावळ जुळवताना काही अडचण येत नाही. हा पण काही ठिकाणी जर अडचण येत असेल तर शेवट त्या माणसाची जात कोणती हे तर तुम्हाला ठरवावं लागेल. हो आणि ठरवताना जरी ते शासनाला ती प्रदान करता येत नसेल तरी जात प्रमाणपत्र देण्याचं आणि त्याच्या पडताळणीच्या विनिमयामध्ये जर अशी पद्धत असेल तर स्थानिक गृह चौकशी करून देण्याचे अधिकार आजही प्रांत अधिकाऱ्यांना आहेत. बर पण ते वापरत नाही, कारण याच्यामध्ये कोर्ट केस झाले की ते देणाऱ्यावर सर्टिफिकेट वगैरे. त्यामुळे शासनाला त्याच्यामध्ये एखादा धोरणात्मक निर्णय घेऊन त्या बाबतीमध्ये ह्या विशिष्ट प्रदेशात जो आहे तसा जर निर्णय त्यांनी घटनातज्ञांकडनं किंवा ज्येष्ठ आपले महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल यांच्याकडनं घेतला असेल ते निश्चित करू शकतील आणि त्याच्यातनं काही मार्ग निघून सोपा होऊ शकतो. आता जसं मुंबईमध्ये सांगतो मी तुम्हाला, मुंबईमध्ये जे मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजामध्ये अनेक जाती ह्या ओबीसी मध्ये आलेल्या आहेत, परंतु त्यांच्या जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये जात लिहिण्याची पद्धत नाही. मग त्यावेळेस काय करतात की बागवानचं आहे तर मग बागवान समाजाची कम्युनिटीची एक असोसिएशन असते, तिचं सर्टिफिकेट घेतात आणि तो खरंच बागवानी करतो काय, गृह चौकशी घेतात आणि असं प्रमाणपत्र आजही आता महाराष्ट्रामध्ये दिलं जातं. बर बर ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे ते करता येऊ शकतं, तो एक पर्याय असं तुम्ही म्हणताय. मनोज जरांगे पाटील सुद्धा ती मागणी करतायत आणि सरकार सुद्धा त्या दृष्टीनं सकारात्मक असल्याचं कळतंय. बघूया त्याच्याबद्दलचा निर्णय होतो का, कारण तत्वतः मान्यता दिली आहे, त्याची अंमलबजावणी करा असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. पण मला ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना विचारायचं आहे, जर अशा प्रकारचा मराठवाड्यासाठी एखादा निर्णय करायचा ठरला तर मग तुम्हाला वाटतं तो कायदेशीर टिकू शकेल किंवा त्याला कायदेशीर आधार असेल? तुम्ही म्यूट आहेत. हा बोला विलासजी. हा ही गोष्ट चर्चेसाठी चांगली असेल, परंतु टेक्निकली आपण जर विचार करायला गेलं तर आता कोंढरे साहेब म्हणले की मराठवाड्यापुरतं हे असं करता येईल का. मुळात आता त्या मुद्द्याकडं, त्या हैदराबाद गॅजेकडं आपण नंतर जाऊया. पण मुळामध्ये मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं हे कसं शक्य आहे, हा सर्वात मोठा तांत्रिक विषय आहे. कारण की आता याला तुम्ही मग म्हणताय क्षेत्रबंदीचा हे लागू करायला लागेल. मग मराठवाड्यामध्ये फक्त कुणबी सर्टिफिकेट दिले, मराठवाड्यातनं पुणे सारख्या, मुंबई सारख्या, नागपूर सारख्या शहरामध्ये स्थलांतरित झालेले किंवा तात्पुरते नोकरीला आलेले किंवा त्यांची मुलं जर समजा फॅमिली तिथे, मुलं पुणे मुंबई सारख्या शहरात आली, मग त्यांना आणि इथं जन्मले तर नक्की मग त्याला आता कोणतं हे लागू होणार,
आणि मग तसं जर लागू करायचं असेल तर मग कोकणामध्ये काही भागामध्ये कुणबी आहेत, विदर्भात काही भागात कुणबी आहेत, मग ती क्षेत्रबंदी ह्या 3 याच्या पुरतं करणार का? मग तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुणे मुंबईमध्ये मग मग कुणाला हे आलो करणार नाही किंवा हे कुणबी दाखले आलो करणार नाही, फक्त मराठवाड्यापुरतं, कोकणापुरतं. म्हणजे हा तांत्रिक पेच आहे आणि हे शक्य नाहीये. रोजगारासाठी, व्यवसायासाठी स्थलांतर होत राहतं, जाणं येणं होत राहतं. दुसरा विषय, मराठवाड्यामध्ये जर तुम्ही म्हणताय, हे म्हणतात की सगळेच कुणबी होते आणि हैदराबाद गॅजेट, आता मी तुमच्या समोर हे हैदराबाद निजामाचं गॅजेट दाखवतोय. आता या निजामाच्या गॅजेटमध्ये याच्यामध्ये पॉप्युलेशन असतं, तिथलं तुमच्या क्रॉप्स असतात, तुमच्या तिथं कशी भौगोलिक परिस्थिती आहे, तुमचे धर्म कोणते, तुमची जाती कोणती. आता जरांगे पाटील म्हणतात की ते गॅजेट लागू करा. आता त्यांनी तर मुळात ते गॅजेट काय आणलं नाही, पण ते मी गॅजेट ते शोधलंय. आता याच्यामध्ये एरिया आणि पॉप्युलेशन बघा इथं लिहिलेलं आहे आणि त्या पॉप्युलेशनच्या करू शकलो तर फुल, एक मिनिट, फुल स्क्रीन हा तुम्ही दाखवा. हा आता दाखवा. हा तर हे 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 बघा, हे एरिया आणि पॉप्युलेशन तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यामध्ये इथं बघितलं 14 नंबरला इथं कापू लिहिलंय आणि कंसामध्ये कुणबी लिहिलेलं आहे. ते वाचा फक्त आणि त्याची संख्या किती आहे ते वाचा. बरोबर. हा, आता मी पुढच्याच पानावर म्हणजे ह्या जातींचं पॉप्युलेशन किती आहे हे दिलेलं आहे. आता याच्यामधल्या 33 नंबर पानावर इथं 23 नंबरला नोंद आहे मराठा. बरोबर. आणि त्याची पॉप्युलेशन 2,46,490 आहे. हे तुम्ही पहा. आता मला सांगा, जर हैदराबाद जे निजामाचं गॅजेट हे आणि हैदराबादचं गॅजेटचा असतो 290 पानाचं आहे, मी तुम्हाला ते विलासजी पाठवतो. मला सांगा, याच्यामध्ये जर कुणबीची कापू म्हणून वेगळी लोकसंख्या दिलेली आहे आणि मराठा समाजाची 2,46,000 दिलेली आहे. मग आता तुम्ही सांगा कसं काय लागू करायचं हो? कुणबी जर वेगळेच होते आणि नोंदी शोधून सापडल्या नाही म्हणजे नोंदी नाहीच आहेत ना. मग कुठंतरी मनोज जरांगे हट्ट करतात म्हणून मग मराठवाड्याला द्या. मग हे असं काहीतरी चुकीचं. मग बाकीचे पश्चिम महाराष्ट्रातले उद्या उठून कोणी उपोषणाला बसेल नाही, आम्हाला पण करा. नाशिक मधले म्हणतील, विदर्भातले म्हणतील. त्यामुळं ही एकदम कुठल्याही तार्किक मागणी नाहीये. मुळामध्ये आर्थिक, आता तुम्ही हे सगळं निवेदन करताना सांगितलं की गरीब आहेत, आत्महत्या होतात, नापिकी होती, ह्या सगळा विषय येतो आर्थिक दृष्ट्या, हा सगळा विषय येतो नुकसानीचा, हा सगळा विषय तो आर्थिक परिस्थितीचा. मग त्याच्यासाठीच 103वी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस आरक्षण आहे, त्याच्यामध्ये मराठा बांधवांना 8.5% लाभ मिळत होता. तो का लाथाडला, ते का डावललं, याचे समाधानकारक उत्तर कोणी देत नाहीये. त्यामुळं आणि मुळात आता मराठवाड्यामध्ये राजेंद्र कोंडरे सरांना विचारतो, मी येतो त्याच्यावरती. कोंडरे सर, सातत्यानं एक मुद्दा उपस्थित केला जातोय, तो म्हणजे ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, जे घटनेच्या पातळीवरती सुद्धा तपासून बघितलं गेलेलं आहे, त्याला संरक्षण आत्ताच्या घडीला तरी आहे. अशा परिस्थितीत ईडब्ल्यूएस नाकारण्यामागची भूमिका काय वाटते तुम्हाला? का ईडब्ल्यूएसचं आरक्षण नाकारलं जातंय? कारण आपण बघितलं की ईडब्ल्यूएसचं जे मेरिट आहे ते मेरिट सुद्धा कमी आहे, इतर ह्याच्यापेक्षा ओबीसी पेक्षा कमी आहे, पण तरी सुद्धा ईडब्ल्यूएस नको. राजकीय आरक्षण हे त्याच्या मागचं कारण आहे का? वस्तुस्थिती काय आहे? नाकारण्यामागचं कारण ठोस समोर का येत नाही? नाही, जसं मराठा आरक्षण 2021 साली ज्यावेळेस गेलं एसीपीसी, तर त्यापूर्वी ईडब्ल्यूएस आरक्षण हे काही आपल्या देशामध्ये नव्हतं. ते 19च्या दरम्यान आलं आणि 19च्या दरम्यान आल्यानंतर त्यावेळेस ऑलरेडी मराठा समाज हा आरक्षणात होता, त्यामुळे त्याला काही ईडब्ल्यूएसचा बेनिफिट त्या काळात घेता आला नाही. पण ज्यावेळेस मराठा आरक्षण, 2 मिनिटं झालं, ऐका ना मला, मी सांगतो ना. मराठा आरक्षण गेल्यानंतर बाय डिफॉल्ट मराठा समाज हा ईडब्ल्यूएस मध्ये गेल्यानंतर त्याला 6.5-7% जागा त्या ठिकाणी निश्चित मिळाल्या. परत आंदोलन उभं राहिलं, लोक म्हटले की आम्हाला आता ईडब्ल्यूएस नको, आम्हाला पूर्णपणे मराठा समाजाचं जे हरवलेलं आरक्षण आहे, जे सुप्रीम कोर्टाने नाकारलं परंतु हायकोर्टाने टिकवलेलं होतं, ते आरक्षण रिस्टोर करून द्या. त्यासाठी मग पुन्हा न्यायमूर्ती शुक्रे कमिशन नेमलं गेलं आणि केंद्राने नसे तर राज्य सरकारने 10% आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी स्वतंत्र दिलं. आता कळीचा मुद्दा आणि वादाचा मुद्दा एवढाच आहे की आतापर्यंत 15/4, 16/4 खालचं जे रिझर्वेशन आहे, हे रिझर्वेशन टिकाऊ आहे
अशाच पद्धतीचं देशभर आपल्याला दिसून आलेलं आहे. हा आणि जे 50%च्या वरचं आरक्षण आहे ते कायम अंडर स्क्रुटिनी येतं आणि मग ते काढलं जातं. त्यामुळे लोकांमध्ये असा समज झालेला आहे की आता आपल्याला पूर्णपणे ओबीसीत जाण्याच्या पलीकडे पर्याय नाहीये. बर परंतु ईडब्ल्यूएचच्या बाबतीमध्ये जेवढा प्रचार झाला पाहिजे होता तो झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज जर सगळ्या समाजानेच मागणी केलेली असेल की आम्हाला आता त्या ओबीसी मध्ये जायचंय, तर विशेषतः मराठवाड्यामध्ये ती तीव्र भावना आहे. मी आता माझ्याकडं जात प्रमाणपत्र 1986 सालापासून ते 2023 याचं सगळं रेकॉर्ड आहे. हा तर सगळ्यात जास्त प्रमाण हे आहे नागपूर, अमरावती, अकोला, त्यानंतर रत्नागिरी, इकडे जास्त दिलेले आहेत कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी. परंतु जालना, संभाजीनगर, परभणी हा आकडा अक्षरशः 17, 65, 83 असा आहे. आणि मूळ प्रश्न माझा यांना आहे, वकील साहेबांना, की शेवट माधुरी पाटीलच्या जजमेंटमध्ये काय म्हटलंय की ज्या प्रोबेटिव्ह व्हॅल्यू ज्याचं ओल्डेस्ट रेकॉर्ड आहे त्या ओल्डेस्ट रेकॉर्डमध्ये जी जातीची नोंद आहे त्या जातीची नोंद आणि त्या माणसाचं वंशावळ जशी जशी ती खाली येते तशी वडिलांकडनं जात येते, आजोबांकडनं येते, पंजोबाकडनं येते. तर ती कनेक्टिव्हिटी ज्याची आहे तर त्याला ते जी जात असेल ती मिळाली. जातीचं प्रमाणपत्र मिळणं आणि ती जात आरक्षणात असणे किंवा नसणे ह्या बाबी दोन्ही भिन्न आहेत. हे एकमेकांमध्ये मिस केल्यामुळे काय होतं, गल्लत होते. एक सर मी येतो तुमच्याकडे, कारण मला त्याच्यात अजून एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे की त्या गॅझेटमध्ये नोंद मराठा आणि कुणबी या दोन्हीची आहे का, त्याच्याबद्दल मला विचारायचं. रवींद्र बनसोड सर आपल्यासोबत आहेत. सातत्यानं मराठवाड्यातला जो विषय आहे, सर स्वागत आहे तुमचं. मराठवाड्यातला जो विषय आहे त्या विषयासाठी आपण गेली अनेक वर्ष भांडताय, झगडताय आणि आता कुठेतरी त्या संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू झाली असं कळत आहे. तत्वतः मान्यता मिळाली अशी ही बातमी आपल्याकडे आली. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या न मिळालेल्या नोंदी ना सुद्धा मिळालेल्या नोंदींच्या आधारे अशा प्रकारचं आरक्षण कसं देता येईल ते थोडंसं समजून सांगा. की माझी नोंद नाही आहे पण मला न मिळालेल्या नोंदीच्या आधारे, मिळालेल्या नोंदीच्या आधारे मला सर्टिफिकेट कसं मिळेल? नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपला जो मुद्दा आहे गॅझेटियरचा, तर गॅझेटियर, कारण मनोज जरांगे पाटील जे आंदोलन चालू आहे त्याच्यावर आता सरकार आणि जरांगे पाटील एका समकक्ष भूमिका, आणि ती आहे भूमिका की गॅझेटियर लागू करता येईल का आणि त्याचा काही फायदा घेता येईल का. तर गॅझेटियर मध्ये खरोखरच नोंदी नावाच्या नाहीयेत. आणि आपल्या मराठवाड्याची जर आपण परिस्थिती बघितली तर नवीन जरी नोंदी बघितल्या आपण तरी त्यामध्ये आडनाव नाहीयेत. अगदी 50 वर्षापूर्वीपर्यंतच्या नोंदी जरी बघितल्या आपण तरी त्याच्यामध्ये आडनावांचा समावेश नाही, म्हणजे नाव आणि वडिलांचं नाव अशा नोंदी आहेत. बरोबर आहे. आता ह्या ज्या जुन्या नोंदी होत्या की ज्या अगोदरच्या नोंदी, आणि गॅझेटियर आपल्याला कसं घेता येईल तर याच्याविषयी मी फक्त 5 मिनिटं घेतो. तर आपण जर बघितलं तर 1981 ची जी जनगणना झाली 1881, तर 1881च्या जनगणनेनंतर 1884चं गॅझेटियर आलं पहिल्यांदा मराठवाड्यासाठी. बरोबर आहे. आता 1884च्या गॅझेटियर मध्ये 1881च्या जनगणनेनुसार सगळीकडे उल्लेख हा फक्त कुणबीचा आहे, मराठा नाही, मराठा कुणबी नाही. हा पहिला टप्पा झाला. 1909ला ज्यावेळेस नंतर आलं परत, तर त्यावेळेस आपल्याला हा पहिला जो आहे म्हणजे फक्त कुणबी असलेला, त्या कुणबीमध्ये आपल्याला कुणबी बरोबर कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा 3 जातींचे उल्लेख आढळतात. आणि त्यानंतर आपण जर पुढच्या जनगणनेकडे गेलो आणि पुढच्या गॅझेटियर कडे गेलो तर त्यावेळेस आपल्याला स्पष्ट मराठा असा शब्द आढळतो. याचा सरळ सरळ अर्थ आहे की पूर्वाश्रमीचे कुणबी हे टप्प्याटप्प्याने मराठा कुणबी, कुणबी मराठा झाले, त्याच्यानंतर ते आज मराठा झाले. आता त्यावेळेची जर लोकसंख्या आपण फक्त उदाहरणादाखल त्या काळातलं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर याची जर लोकसंख्या बघितली तर त्या काळामध्ये 1884 मध्ये जी दाखवली म्हणजे 81च्या जनगणनेनुसार तर ती 40.63 म्हणजे 40.63% इतकी पूर्ण बाकीच्या जातीच्या प्रमाणामध्ये ही कुणबी समाज आहे, 40.63. आणि आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता हे जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर कुणबी नोंदी मिळायला सुरुवात झाल्या. नाही तर महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये म्हणजे आजच्या संभाजीनगरमध्ये कुणबी नोंदीच नव्हत्या त्या आंदोलनापूर्वी. मग प्रश्न असा येतो की जो समाज 40% संख्येने औरंगाबाद त्या काळातल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होता, तर आम्ही नेहमी हाच मुद्दा आमचा आहे की अशी कोणती सुनामी आली की ते 40% कुणबी वाहून गेले आणि आजच्या डेटला एकही कुणबी नव्हता आंदोलनापूर्वी, आणि आता काहीतरी हजारामध्ये सापडलेत, म्हणजे जिल्ह्यापुरता बोललो आपण तर. आणि अशी कोणती ढगफुटी झाली की ज्याच्यामुळे
आज आपल्याला इथं 40%च्या संख्येने औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठा समाज सापडतोय. म्हणजे 40% मराठा कुठून मायग्रेट झाला आणि हे पूर्वीचे 40% कुणबी कुठे गेले याचा जर आपण अभ्यास केला तर म्हणजे तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की ह्या टप्प्याटप्प्यानुसार जाती बदलत गेल्या आणि हे सगळं आपण बघितलं. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपण एका छोट्या गॅजेटियरकडे दुर्लक्ष करतो, ते आहे उस्मानाबादचं गॅजेटियर. म्हणजे त्या काळाचं उस्मानाबाद, आजचं धाराशिव. तर ह्या उस्मानाबादच्या गॅझेटियरमध्ये स्पष्टपणे अगदी स्पष्ट उल्लेख आहे की कुणबी जातीच्या पुढे कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये कुणबी जातीच्या पुढे मराठा लिहिलेलं आहे. आता कुणबी जातीच्या पुढे मराठा लिहिलं याचा सरळ अर्थ काय होतो की जरांगे पाटील जे म्हणतायत, जरांगे पाटलांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय करेक्ट आहे. याचं कारण असं आहे की जरांगे पाटील म्हणतात की मराठा ही कुणबीची पोटजात होऊ शकते की नाही, तर त्याच्यामध्ये त्या उस्मानाबादच्या गॅझेटियरमध्ये स्पष्ट लिहिलं की कुणबी आणि कंसामध्ये मराठा, म्हणजे कुणबीची पोटजात कोणती झाली, मराठा. हे कोण सांगतंय? गॅझेटियर सांगतं, त्या काळातलं शासकीय नोंदी सांगतात. आणि इंग्रजांनी मी तर निश्चितपणे म्हणलं की आपल्यापेक्षा पारदर्शक पद्धतीने नोंदी त्या काळात घेतलेल्या आहे. मग त्यांच्या नोंदीनुसार आपण मराठा ही ठीक आहे, मी मराठा ही उपजात होते. मंगेश रावांकडून एक पटकन त्यांचं सबमिशन घेतो आणि मला हरिभाऊंकडे द्यायचं. हरिभाऊ आहेत का तुम्ही? दिसत नाही स्क्रीनवर. हा हरिभाऊ मंगेशजी पटकन एक तुमचं सबमिशन आहे, मला हरिभाऊंकडे द्यायचंय. हरिभाऊ वाट बघतायत. आता वकील साहेब म्हणाले की 1931 नंतर 30 नंतर फक्त मराठा दिसतो. तर आता मी तुम्हाला आता दाखवलं ना, आता परत दाखवतो. हे जे गॅझेटर्स आहे याचे हे 1931 सालचं आहे. हे 1931 सालचं म्हणजे 31च्या सेन्सस नंतरच गॅझेटर आहे. हा नाही ऐका ना तुमचं ऐकलं मी. त्याच्यामध्येच मी आता दाखवलं, त्याच्यातल्या 33 नंबर पानावर मराठा याची लोकसंख्या आहे 2,46,490 आणि याच्या 32 नंबर पानावर 14 नंबरच्या कास्टच्या कॉलम मध्ये कापू म्हणजे कुणबी ही आहेत 3360. मग हे गॅझेटर तर आम्ही नाही ना बनवलेलं तेव्हा. आणि गॅझेटर मी जर तुम्हाला दाखवायला लागलो ना, माझ्याकडे असे 20-30 गॅझेटर्स आहेत. त्याच्यामध्ये मुंबई असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल की मराठा शिवाजी महाराजांच्या लिनिएज मधनं आलेले क्षत्रिय समजतात. जे कोकणातलं कुलाब्याचं गॅझेटर्स आहे त्याच्यामध्ये तर लिहिलंय की कुणबीज आर शूद्राज असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं आता याला एक आपलं जजमेंट लागू होतं, रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय म्हणलंय की कास्ट हे करण्यासाठी तुम्हाला कंटेम्परस इनपुट्स अँड नॉट आउटडेटेड अँटिक्वेटेड डाटा तुम्हाला द्यावा लागतो. जुना नाही, तुम्हाला आत्ताच द्यावं लागतं. लय तर लय 30 ते 40 वर्षापूर्वीचं. आपण इतिहासात गेलो तर मग सगळे शूद्र होतो. त्यामुळं कुठलं तरी गॅझेटर 1890 किंवा 1910 सालचं दाखवून जर आता, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जी केस लॉ आहेत सुहास अनंत दसरथे 2001 सालचं, तर याच्यामध्ये या सगळ्या गॅझेटरचा उल्लेख आहे. याचं जर जजमेंट नीट वाचलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सांगितलेलं आहे की 1920 नंतर कुणबी स्वतः म्हणजे त्यांच्या गॅझेटियर्स मध्ये आहेत की हे म्हणाले की आम्ही मराठा आहोत मूळचे, कुणबी फक्त व्यवसाय होता. आणि मग 1920 नंतर सामाजिक उत्थान झालं आणि सामाजिक एक स्तर बदलला आणि त्यामुळे मराठा झालेले. त्यामुळे आपण इतिहासाच्या खोलात गेलं तर मग ते 1000 वर्ष जाता येईल. आता बरं पटकन त्यांची कमेंट. हरिभाऊ येतो तुमच्याकडे, माफ करा. हा पटकन तुमचे रवींद्र सर तुमची कमेंट. माझं हे म्हणणं आहे, तुम्ही जे दाखवलं ना, आम्ही हे स्वतः मान्य करतो ना की 1921 ला ज्यावेळेस शाहू महाराजांनी आव्हान केलं होतं त्याच्यानंतर 1921 ला मराठे झालेत ना. आम्ही म्हणतो 1921 ला मराठे आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं सस्साने सर, तर आपल्या लक्षात येईल की काही जाती ह्या नमूद करताना अपवादाने आपल्याला भारतीय म्हणून सुद्धा जात सापडते, इंडियन. हे तुम्ही पण अभ्यास केला, तुम्ही बघितलं असेल. काही अपवादाने 5-10 ठिकाणी काही लोकांनी जात म्हणून पुढे भारतीय लिहिलेले डायरेक्ट. म्हणजे त्याचा अर्थ भारतीय जात असते का? मी येतो. अँग्लो इंडियन जे होते तर अँग्लो इंडियनच्या वेळेस मग ते अपभ्रंश इंडियन झालेलं आहे. ते अँग्लो इंडियनचे जिथं ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणजे ब्रिटिश डिस्ट्रिक्ट मध्ये नोंद आहे. ऐकून घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ख्रिश्चन लावलेलं आहे आणि ख्रिश्चन हे बाहेरचे लावलेले आहेत. ते बाहेरचे आहेत हे पण सांगितलेलं गॅझेटियर मध्ये. सर मी हरिभाऊ राठोड यांच्याकडे जाणार आहे कारण बराच वेळ झाला ते बसलेले आहेत. हरिभाऊ, कायदा काय सांगतोय?
घटनेनुसार एखाद्या व्यक्तीला सरकार जात देऊ शकतं का? आणि आता ज्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला जातोय, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना मिळालेल्या नोंदींच्या आधारे सरकार त्यांना कुणबी घोषित करू शकतं का? तुमचा याच्यातला अभ्यास काय सांगतो? सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना आज विमुक्त दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. ते विसरूनच गेलेत. हजारो वर्ष ज्यांना गुन्हेगारी कायदा लागला होता त्यांना गुन्हेगारी ठरवून हरिभाऊ तुमचा आवाज गेला. फ्रीज झालेत. हां, मी पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो, पण जाताना मला एक कमेंट करावीशी वाटते. विमुक्त दिन आहे, राज्यातला लाखोंचा असं विमुक्त समाज आहे ज्यांचा कुठे आवाजसुद्धा नाही आहे, आणि त्यांनाच घटनेनं खऱ्या अर्थानं आरक्षणची तरतूद मोठी केलेली होती. कोंढरे सर, पुन्हा तोच मुद्दा आला जो मी सरांना विचारला होता, तो तुम्हाला विचारतो. सरकार अशा प्रकारे एखादा GR काढून यापुढे तुम्ही सगळेजण कुणबी आहात असं म्हणू शकतं का? सरकारला तो अधिकार आहे का? सरकार कोणाला जात देऊ शकतं का? नाही, बघा, ते जात पडताळणी आणि विनिमयाचा जो कायदा आहे ना, त्या कायद्यामध्ये आता 1 ते 48 माझ्या माहितीप्रमाणे ससानेंना पण माहिती की डॉक्युमेंट ऍड केलेली आहे. ती डॉक्युमेंट ऍड करताना कोणते कोणते डॉक्युमेंट वाचले पाहिजेत संदर्भासाठी ते दिलेलं आहे. त्यावेळेस एखाद्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे कोणत्या जातीचे लोक त्या गावामध्ये होतंय ह्याचा जो मॅप आपण करतो, त्या मॅपमध्ये बाबा जुन्या नोंदी या भागामध्ये एक साधारणतः अधिकाऱ्यांना एक अंदाज असतो. त्यावेळेस हा रेफरन्स म्हणून तुम्हाला गॅझेटचा वापर करता येऊ शकतो की बाबा ह्या लागू करणं म्हणजे काय, मला ते जरा थोडं सांगा. लागू करणं म्हणजे कसं काय? म्हणजे लागू करणं, सर मला त्यातलं ज्ञान नाहीये, पण सातत्यानं तो बातम्यांमध्ये प्रश्न येतो की लागू करा आणि अंमलबजावणी करा म्हणजे काय? ते जरांगेंनी ते गॅजेट समोर तरी दिलं पाहिजे, मीडिया समोर तरी दिलं पाहिजे, सगळ्यांना समजेल नक्की काय लागू करायचं. ठीक आहे, मी सरांना विचारतो. मीडिया समोर ते गॅजेटेर आम्ही आणलेलं आहे हा, आणि दाखवलेलं पण आहे. त्याच्यावर एक पत्रकार परिषद पण आम्ही घेतलेली आहे. त्याच्यावर ते गॅजेटियरचे सगळे मुद्दे त्याच्यावर पेपरमध्ये पण छापून आलेले आहे. आजही ती कात्रण आपल्याला सापडते आणि त्या गॅजेटियरच्या आधारे आम्हाला हेच म्हणायचंय. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 1 जून 2004ला ज्या वेळेस म्हणजे कुणबीची मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ही तत्सम जात म्हणून त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या गेला. बरोबर आहे. आता एका गोष्टीने माझं हे म्हणणं आहे बडेजी, की एका गोष्टीने हे होणार नाहीये. तुम्हाला जेवढे सर्वकष एखादी गोष्ट सिद्ध करताना सर्वकष पुरावे द्यावे लागतील, तसं मराठवाड्याचा पुरावा देत असताना मराठवाड्यासाठी गॅजेटियर महत्वाचं आहे. नुसतं गॅजेटियरच नाही तर मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा भाग आहे. मला वाटतं मी थोडं लेट जॉईन झालं, त्याच्या माझ्यापूर्वी कोणी बोललंय का ह्या मुद्द्यावर? नाही, प्लीज सांगा. म्हणजे रिपिटेशन नको, कारण वेळ मौल्यवान आहे. तर हैदराबाद स्टेटचा मराठवाडा हा भाग आहे आणि हैदराबाद स्टेटचे ज्यावेळेस 3 तुकडे केले म्हणजे भाषेनुसार, तर त्यामध्ये कानडी भाषिक जो आहे तो कर्नाटकला जोडला आणि जो तेलुगू भाषिक होता तो आंध्राला जोडला. त्यातला आता परत आंध्रामधून तेलंगणा वेगळा झाला तेलुगू भाषिकांचा. आणि जो मराठा भाषिक होता म्हणजे पूर्ण मराठवाडा आणि त्याच्याबरोबर एक विदर्भामधले यवतमाळ जिल्ह्यातले 3 तालुके, म्हणजे त्या तालुक्यांची नावं माळगाव, उमरखेड आणि पुसद. तर हे तीन तालुके आणि मराठवाडा हा जोडण्यात आला नागपूर करारानुसार याला महाराष्ट्राला, म्हणजे बॉम्बे स्टेट तत्कालीन. आता बॉम्बे स्टेटला ज्यावेळेस जोडलं त्यावेळेस नागपूर करारामध्ये यशवंतरावांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचे सगळे अधिकार आम्ही अबाधित ठेवू. बरोबर आहे, जसे आहे तसे ॲज इट इज आम्ही चालू ठेवू तुमचं. मग आता आजची परिस्थिती काय, तर आजची परिस्थिती ही आंध्रामध्ये 25 नंबरवर मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे, म्हणजे जो तिथे होता तिथला तेलुगू भाषिक. त्याचबरोबर जो याच्यामध्ये गेला, काय म्हणू आपण त्याला, कानडी भाषिक कर्नाटकमध्ये गेला, तो पण ओबीसी मध्ये आहे. बरोबर आहे सर. तो मराठा म्हणून आहे की कुणबी म्हणून आहे ते जरा प्लीज सांगा ना. मराठा म्हणून आहे, म्हणजे मुद्दा आहे माझा. आंध्र प्रदेशमध्ये तो मराठा आहे, मराठा आहे, ती कर्नाटकमध्ये पण तो मराठा आहे. पण मग तो कुणबी का नाही झाला, म्हणजे त्याचं कन्फ्युजन आहे. कारण आपल्याकडे जर तो कुणबी असेल असा तुमचा दावा आहे तर तो मराठा कसा असेल? बरोबर आहे, ऐका ना. तर त्या जुन्या याच्यानुसार तो कुणबीच होता. बरोबर आहे, म्हणजे जुन्या याच्यानुसार. पण नवीन नाव काय लिहिलं मराठवाड्यातल्या लोकांनी 1921 नंतर, ज्यावेळेस शाहू महाराजांनी आवाहन केलं की तुम्ही मराठी लिहा. बरोबर आहे, कारण ज्यावेळेस तो वाद झाला, तो आपण त्याच्यात जायचं नाही. तर त्याच्यानंतर मग मराठी लावायला सुरुवात केलं सगळ्यांनी. मग त्यावेळेस हैदराबाद स्टेटमधल्या लोकांनी सगळ्यांनी मराठी लावलं, पण ते मराठी
त्यांना पटलं, कोणाला, तामिळ याच्यातल्या कर्नाटक मधल्या लोकांना, त्याच्यानंतर आंध्रातल्या लोकांना आणि नंतरच्या तेलंगणा लोकांना, की हे पहिले जे कुणबी लावलेले तेच मराठी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी मराठा म्हणून आरक्षण दिलेलं आहे त्या याच्यावरून. आजही ते आहे. पण आम्ही ज्यावेळेस तिकडे आलो मराठवाड्यात आणि त्यावेळेस सगळ्यात पहिला हा बरं का, आणि विलाजी यातला अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा फक्त एक सांगतो की सगळ्यात पहिला आयोग आला होता तो काका कालेलकर आयोग. 1953 ला स्थापन झाला. काका कालेलकरने 1955 ला तो आयोग सबमिट केला. बरोबर आहे. तो आयोग काका कालेलकरांचीच इच्छा होती की स्वीकारला जाऊ नये, म्हणजे त्यांचे बाकीचे काही कारण होते, तो स्वीकारला गेला पण नाही त्या काळामध्ये. पण सगळ्यात स्टडी केलेला आयोग होता आणि त्या आयोगामधला ह्या मुद्द्यावर ससानीजी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लक्ष देऊन ऐका की फरक काय असतो. तर त्यावेळेस काका कालेलकर आयोगाने मराठवाड्यातील मराठी, म्हणजे मराठी जे आहेत, मराठी म्हणून बरं का, मी कुणबी म्हणून नाही म्हणते, मराठा म्हणून, मराठवाड्यातील, ही 1955 ची गोष्ट करतोय आपण. तर 1955 ला त्यांनी काय केलं की पहिल्यांदा जे रत्नागिरीचे आणि याचे हे होते तिल्लोरी कुणबी, तर त्या तिल्लोरी कुणबींना आरक्षण दिलं. त्यांना आरक्षण पण दिलं. सर बरोबर आहे. माझा वेळ संपलाय. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या मराठवाड्यामध्ये दोन गोष्टी जाणवतात साधारणपणे, एक गडीवरचे मराठे आणि गडी खालचे मराठे, अशा प्रकारचं पण एक आहे. मग देशमुख पाटील आणि हे सगळे कुणबी होतील या असा निर्णय झाला तर? नाही, सरसगटच होतील कुणबी, म्हणजे देशमुख पाटील वगैरे म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही. आणि याच्यामध्ये कारण त्याच्यात दोन प्रकार आहेत ना आपल्याकडे. विलासजी याच्यामध्ये सामाजिक मागास आहेत का ते? त्यांना सामाजिक मागास म्हणायचं? मी ऐका ना, मी बोलतोय ना, तुम्हाला लक्षात घ्या ना, मी पण ते सांगतोय ना. आपण हाकेंना सामाजिक मागास नाही म्हणू शकत, छगन भुजबळला सामाजिक मागास नाही म्हणू शकत. म्हणून याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही कंडिशन्स घातलेल्या आहेत त्याच्यानुसार सामाजिक मागास त्या, आणि मी तुम्हाला तेच बोलतोय, माझा तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या महाराष्ट्राशी त्याला लिंकअप नका करू. तर काका कालेलकर आयोगाने बाकीच्या बॉम्बे स्टेट मधल्या मराठ्यांना, विलाची एवढाच माझा 1 मिनिटाचा पण मुद्दा नाहीये, तर बॉम्बे स्टेट मधल्या मराठा जो आहे त्यांचा समावेश केला नाही, त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं नाही. बाकी कुठल्याच मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं नाही. फक्त तिकडचे तिल्लोरी कुणबी जे होते कोकणातले, रत्नागिरी मधले, त्यांचा समावेश केला. बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी 95 क्रमांकावर, आजही ती यादी आहे, 95 क्रमांकावर हैदराबाद स्टेट मधल्या मराठ्यांचा समावेश केला ओबीसी म्हणून. मग प्रश्न हाच आहे, तेव्हा जर ते नोंद केलेलं होतं तर मग हा समाज आज आरक्षणापासून वंचित का राहिला? आणि आता पुन्हा जी मागणी समोर आलेली आहे त्यानुसार मराठवाड्यातल्या मराठा बांधवांची ती मागणी पूर्ण होते का? आणि त्यांना कुणबी म्हणून घोषित करण्यामध्ये ज्या आता अडचणी आहेत, वेगवेगळ्या जे रिपोर्ट्स आलेले आहेत त्या रिपोर्टच्या आधारे काय यातली पुढची वैधानिक सगळी बाब असेल हे समोर येईल. पण सध्या तरी त्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलली जात आहेत असं कळतंय. बघूया त्याच्या समाधानातून नवीन समाधान या आरक्षणाच्या तिढ्यावरचं होतं का, निघतं का हे बघूया. पण या चर्चेत सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल मनापासून आभार. पण प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. प्रेक्षकांना जेव्हा आपण हा प्रश्न विचारला तेव्हा मराठवाड्यासाठीच्या आरक्षणानं प्रश्न सुटेल का? कारण सगळ्यात धग जास्त मराठवाड्यात आहे, तर 73% लोक होय म्हणत आहेत. त्यामुळे सरकारसाठी सकारात्मक बाब आहे की मराठवाड्यातला जरी प्रश्न त्यांनी सोडवला तरी राज्यातला हा जो मराठा आरक्षणाचा आगडोंब आहे तो शांत होऊ शकतो. त्यामुळे या दृष्टीनं मार्ग निघाला तर महाराष्ट्रासाठी निश्चितपणे एक सकारात्मक बाब असेल. पण तो कायद्याच्या कसोटीवर कसा टिकतो हेही बघावं लागेल. बडे मुद्देच्या चर्चेत आपण आज इथेच थांबतो. धन्यवाद.